भ्रष्टाचाराने बडबडलेला बोका जर कोण असेल तर ते महेश लांडगेचं नाव त्या ठिकाणी घेतात। दादा, तब्बल 2.5 वर्षानंतर प्रचाराच्या निमित्तानं अजितदादा आणि रोहितदादा एकत्र आलेले आहेत। पवार कुटुंबातली पुढची काका पुतण्यांची पिढी आम्हाला एकत्र पाहायला मिळते। काय भावना होत्या? घड्याळ आणि तुतारीचा प्रचार तुम्ही पुन्हा एकदा एकत्र करताय। पिंपरी चिंचवडचे आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली, आमच्या नेत्यांनी चर्चा केली, त्यांचं सगळ्यांचं मत आलं की पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात, तसं बघितलं तर पुणे शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेला आहे। इथं चेन करून करोडो रुपये हे काढण्यात येतात। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बरेच काही कॉन्ट्रॅक्ट आहेत, याच्यामध्ये करोडो रुपये हे काढण्यात आले। आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथं असणारे सामान्य लोक आज मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत। सुरक्षिततेचा विषय, असे बरेच प्रश्न आहेत। आणि मग त्या सगळ्या अनुषंगाने इथं असणाऱ्या सर्व आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मत आलं की भाजपला सत्तेच्या बाहेर या महानगरपालिकेतून आपल्याला काढावं लागेल। आणि तिथं जर काढायचं असेल तर मग अजितदादांचा पक्ष आणि पवार साहेबांचा पक्ष आणि तिथे असणारे सर्व कार्यकर्ते यांची ताकद जर एक झाली तर आपण भाजपला खूप मोठ्या प्रमाणात टक्कर देऊ शकतो आणि आपल्या विचाराची सरकार या महानगरपालिकेमध्ये येऊ शकते। आणि पवार साहेबांनी जसं मीडिया समोर सुद्धा आणि आम्हाला सुद्धा जसं सांगितलंय की काही झालं तरी स्थानिक आपले जे पदाधिकारी आहेत, नेते, त्यांना तुम्ही विश्वासात घ्या, त्यांचं काय म्हणणं हे तुम्ही समजून घ्या आणि ते जसं म्हणतील तसं तुम्ही करा। त्यामुळे इथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान ठेवत आम्ही इथं एकत्रित येऊन ही लढाई बीजेपीच्या विरोधात लढत आहोत। पहिल्या पिढीतले पवार काका पुतणे खरं तर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिसणार नाहीत, परंतु दुसऱ्या पिढीतले पवार काका पुतणे एकत्र येत आहेत। या निमित्तानं तुम्ही नेमके काय तुमच्या भावना असणार आहेत? एक तर आपण जर बघितलं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घ्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये घ्या, अध्यात्मामध्ये घ्या, परिवाराला खूप मोठं महत्त्व आहे। आणि सगळ्याच लोकांनी, सगळ्या धार्मिक ग्रंथांनी परिवार हा एक राहायला पाहिजे असं त्या ठिकाणी तिथं सांगितलंय। आता ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही जेव्हा केव्हा हा प्रश्न मला विचारलाय, जेव्हा आम्ही विरोधात त्या ठिकाणी होतो तेव्हा सुद्धा सांगितलं परिवार म्हणून एकत्र येणं काही हरकत नाही, पण इथं कार्यकर्ता म्हणून आणि आमचा पक्ष म्हणून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळे इथं आपण एकत्रित आलेलो आहोत आणि एकत्रित त्या ठिकाणी लढत आहे। आणि एक चांगली गोष्ट आहे, एखाद दुसरा कार्यकर्ता सोडला तर सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन खूप मनापासून ही निवडणूक हातात घेऊन भाजपच्या विरोधात दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी एक संघ येऊन एक चांगली ताकद ही उभी केलेली आहे। जिल्हा परिषदेनंतर एकत्र येणार अजित पवार बोलले, फक्त अनौपचारिकता बाकी राहिली का आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी? दादांनी सुद्धा याच्या आधी बऱ्याच प्रचार सभेमध्ये, खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना हेच सांगितलेलं आहे की आम्ही एकत्रित ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहोत। आता महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदची इलेक्शन आहे, त्यावेळेस त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी जर सांगितलं एकत्रित लढायला काय हरकत नाही तर तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मान ठेवत तसं सुद्धा होऊ शकतं। एकत्र येण्यासंदर्भात राहिले नाही बघा, याबद्दल ना दादांनी चर्चा केली ना आम्ही त्या ठिकाणी केली। आमच्या कार्यकर्त्यांनी जे आम्हाला महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सांगितलं त्या पद्धतीने त्यांचा मान ठेवून आम्ही इथं हे निवडणूक लढत आहोत। रोहित दादांची इच्छा आहे का की आता दोन्ही पवार काका पुतणे एकत्र यावे? एकच सांगू शकतो, मी हिंदू संस्कृती सांभाळणारा एक कार्यकर्ता आहे। लहानपणीपासून आम्हाला संस्कृती जपा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे संस्कृतीकडे बघत असताना, आपल्या चरणघणी जशी या पद्धतीने झालेली त्याकडे बघत असताना परिवार एक राहावा अशी माझी सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे। पण राजकारणात सगळ्याच गोष्टी होत असतात असं नाही, पण आता पार्टी म्हणून दोन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये एकत्रित आले, ती चांगली गोष्ट, त्या गोष्टीचं स्वागत करतो। उद्या काय होईल हे आपल्याला आज सांगता येणार नाही। आमदार महेश लांडगेंकडून जे आहे ते अजित पवारांना महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराचा आका या ठिकाणी बोललेले महेश लांडगेंनी आरोप केला। महेश लांडगे काय बोलले याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, पण इथं असणारे सामान्य लोक आम्हाला हेच म्हणतायत की भ्रष्टाचाराने बडबडलेला बोका जर कोण असेल तर ते महेश लांडगेचं नाव त्या ठिकाणी घेतात। स्थानिक लोक काय म्हणतात हे जास्त महत्त्वाचं आहे। इथं कशा पद्धतीने रिंग केली जाते, छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकामध्ये कशा पद्धतीने मलिदा खाल्ला जातो, कशा पद्धतीने कचऱ्यापासून पाण्याच्या कॉन्ट्रॅक्टपर्यंत कार्यकर्ते, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला हे कळलंय महेश लांडगे तर 50 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट असलं तरी ते स्वतः लक्ष देऊन त्यामध्ये चेन कशी होईल आणि त्यातून पैसा कसा मिळेल याच्यात लक्ष देऊन त्या ठिकाणी असतात। तसंच काही प्रमाणात इथं जे दुसरे
आमदार भाजपचे आहेत जगताप यांच्या बाबतीत सुद्धा तसंच इथं असणारे लोक म्हणतात. केजीएफचा गरुडा म्हणून तुम्ही आता उल्लेख केला, कशाच्या अनुषंगाने होता आणि रॉकीबाई म्हणून तुम्ही दादांना संबोधत आहात, काय नेमकं हे समीकरण? शहरामध्ये आपण जर बघितलं तर KGF मध्ये आता गरुडा नावाचा जो व्यक्ती होता त्याचं मायनिंग असेल, तिथला पैसा असेल, तिथले कॉन्ट्रॅक्ट असतील, छोटी मोठी कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर गरुडा कंट्रोल ठेवायचा. महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन जे गरुडा आहेत हे अशा पद्धतीनेच इथं काम करतात, चेन करतात, त्यातून पैसा काढतात. एखादा गोष्ट, एखादा कॉन्ट्रॅक्ट 20% 30% जास्त किमतीने घेतात. आपण जर मुलांचं शिक्षणासाठी TV बघितला तर 55-60 mm जो TV आहे तो सुद्धा ह्यांनी 1.5 लाखाला घेतला. आता मार्केटमध्ये तुम्ही चला, त्याचा भाव काढा, 40,000च्या वर तो त्या ठिकाणी जात नाही. त्यामुळे हे गरुडा ज्या पद्धतीने भ्रष्टाचार नाही तर गुंडागर्दी हे त्याच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तो करायचा. त्यामुळे या दोन पिंपरी चिंचवडच्या गरुडांना असं वाटतं की इथं सामान्य लोकांचं साम्राज्य नाही, हे त्यांचं साम्राज्य आहे. आणि त्या पिक्चरमध्ये तो पिक्चर मला तसा आवडतो, त्याच्यामध्ये सामान्य लोकांची बाजू घेत ज्या पद्धतीने दादा त्या पद्धतीने तिथं रॉकी नावाचा जो कोणी हिरो आहे तो आला होता, तसंच एक रेफरन्स देऊन इथं दादा आज मनापासून या गुंडाशाही आणि कॉन्ट्रॅक्टर बाजीच्या विरोधात लढतात. म्हणून त्यांना रॉकीभाई या परिसराचा असं मी फक्त मजेत बोलता बोलता संबोधलं आहे. आता केंद्रातले आपल्या खासदार त्यांची कोंडी केली जाते, आर्थिक आहे आणि मग आता अजितदादा त्यांना NDA सोडू शकतात अशी चर्चा आहे. अशी चर्चा आहे, ती चर्चाच राहू द्या ना. जो पण होत नाही तो पण आपण काहीच बोलू शकत नाही. 2.5-3 वर्ष झालं हीच चर्चा होती, आता सुद्धा तीच चर्चा आहे. त्यामुळे चर्चेवर खूप जास्त वेळ आपण सर्वांनी घेतला. दुसरा एक क्रिकेटच्या मैदानात सुद्धा एक निवडणूक होते आहे, तिथल्या निवडणुकीला स्टे मिळालेला आहे. आपण तिथले अध्यक्ष आहात, नेमकं काय झालं, कशामुळे हा स्टे जो आहे तो मिळालेला आहे? खरं तर याच्यामध्ये मी खोलात जाऊन बोलणार नव्हतो. न्याय प्रविष्ट आहे, काही लोक तिथं बोलतायत, त्यांना आम्ही बोलून दिलेलं आहे. शेवटी विषय एकच आहे, कुठलीही गोष्ट इल्लिगल केली गेली नाही. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे कुठलं कार्य केलंय, सोशल मीडिया असेल, तुमच्यासारखे चांगल्या न्यूज चॅनलच्या लोकांनी त्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला याच्या पूर्वीपेक्षा यंदा खूप जास्त प्रसिद्धी दिली. 5 वर्ल्ड कपच्या मॅचेस आपण आणल्या, आपण MPL त्या ठिकाणी घेतलं, मोठ्या प्रमाणात खेळाडूंना त्या ठिकाणी खेळण्याची संधी ही त्या ठिकाणी घेतली. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असल्यामुळे अनेक लोकांनी तिथं नोंद आम्हाला मेंबर करून घ्या असं सांगितलं होतं. आम्ही त्याच्यामध्ये एका जजला सुद्धा इन्व्हॉल्व केलं, माजी जजला, त्यांच्या अध्यक्षाखाली. हे सगळे डिटेल्स आहेत, त्यामुळे कुठेच काही चुकीचं झालं नाही. आता विषय एवढाच आहे, आमचा जो विरोधी गट आहे जो आज भाजपमध्ये आहे आणि त्या लोकांनी कुठंतरी याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून लक्ष घातल्यामुळे, ताकद लावल्यामुळे आणि या इलेक्शनमध्ये त्यांना कुठंतरी हार ही स्वीकारावी लागत होती. त्यामुळे ते आता कोर्टात गेले. 4 तारखेपर्यंत तुमच्या अनेकांची नावं त्यामध्ये आल्यामुळे त्यांनी आक्षेप विषय म्हणजे सुप्रियाताईंच्या मुलीचा असेल, तुमच्या एक तुम्ही समजून घ्या, दिल्ली असोसिएशन मध्ये जेटली साहेबांचा मुलगा तिथं अध्यक्ष आहे, मी इथं आहे. आपण BCCI मध्ये तिथं बघा, नाही तर तुम्ही साऊथ मध्ये जावा, नॉर्थ मध्ये जावा. आणि हे परिवारातले लोक काही प्रमाणात, समजा 300-400 लोक असतील, त्यातली 10-20 लोक परिवारातली असतील, त्याला काही हरकत नाही असं मला वाटतं. राहिलं ज्यांचं नाव तुम्ही घेतलंय ते उच्च शिक्षित आहेत, याच्याबद्दल काय भूमिका त्या एक्स जजली घेतली हे सगळं मी येत्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना सांगेल. पण 200च्या आत मतदार संख्या होती आधी, आता अचानक 500च्या वर गेली. विषय एवढाच आहे. हाही प्रश्न असा येतो की पूर्वी इलेक्शन जिंकता यावं, इलेक्शन सोपं जावं, यासाठी मुद्दामून मेंबरशिप कमी ठेवली होती. आता जर महाराष्ट्राच्या काऱ्याकोपऱ्यातून, खास करून 21 जिल्ह्यातून, कारण आमची असोसिएशन ही 21 जिल्ह्यांमध्ये तिथं काम करते, तिथं लोकांनी ज्यांनी पत्र लिहिलं, हे सगळे पत्रांना मान सन्मान देत आम्ही एका एक्स जजकडे ते सगळे पत्र आणि त्यांची एन्क्वायरी त्या ठिकाणी पाठवली होती. त्या अनुषंगाने त्यांना मेंबरशिप तिथं दिली गेली. उलट व्याप्ती ही वाढली. असाही प्रश्न होऊ शकतो, पूर्वी कमी का ठेवलं होतं, आता डेमोक्रेसीकडे लक्षात देताना ते व्यापकता वाढत असेल तर मला असं वाटतं उलट त्याच्यातून अनेक लोकांना उद्या जाऊन क्रिकेटला, फक्त क्रिकेटरच तिथं मान सन्मान देतात असं नाही, जे क्रिकेटमध्ये नाहीत असे लोक सुद्धा उद्या ग्राउंड देऊ शकतात. एखादं कॉलेज असेल, त्यांचं स्टेडियम तयार आहे, ते लोक तिथं ग्राउंड देऊ शकतात. त्यामुळे विचार करायचा असा, व्याप्ती नाही तर विजन ठेवून आपल्याला काम करावं लागतं, विचार करावा लागतं. पण काही लोकांनी, ठीक आहे, काही लोक जे माझ्या विरोधात आज बोलतात ते उत्कृष्ट खेळाडू आहेत, खेळाडू असल्यामुळे मान सन्मान
हा ठेवावाच लागतो. एखादी संस्था चालवत असताना उत्कृष्ट खेळाडू असणं हे महत्त्वाचं काही प्रमाणात असलं तरी व्यक्ती म्हणून आपण जीवनामध्ये कसं वागतो, कसं बोलतो, कसा आपला स्वभाव, आपल्याला काय सवय आहेत या सुद्धा त्या ठिकाणी बघितल्या जातात. त्यांनी म्हटलं त्यामुळे येत्या काळामध्ये 4 फेब्रुवारीला कोर्टामध्ये हा विषय तिथं नक्कीच आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. केदार जाधव हे असं म्हणालेत की पहिला स्टे मिळाल्यानंतर मी पहिला चेंडू व्यवस्थित खेळलेलो आहे. म्हणजे आव्हान देत आहेत ते तुमच्या अध्यक्षपदाच्या या पुढच्या निवडणुकीमध्ये. केदार जाधव तुमच्या विरोधात दिसू शकतात ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं खेळलंय. याला एक राजकीय रंग येते. केदार जाधव शरद पवार गट विरुद्ध हे भाजप असं. चांगले बॅट्समन आहेत. ग्राउंडवर खूप चांगलं त्या ठिकाणी ते खेळायचे. इथं आपण जर बघितलं तर केदार जाधव हे फक्त चेहरा आहे. याच्यामध्ये अजून खोलात जर आपण घेतलं तर आम्ही मधल्या काळामध्ये जो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा लोगो बदलला, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं चित्र आम्ही लोगो म्हणून या संस्थेला त्या ठिकाणी दिलं. त्याच्यामध्ये काही संघटना आणि काही विचाराची लोक हे दुखावलेली आहेत आणि अशा पद्धतीने केदार जाधवला पुढं करून एक खूप मोठी शक्ती आमच्या विरोधात त्या ठिकाणी उभी आहे. पण आता आम्हाला सवय झाली पार. आता सोसायटीचं 100% सोसायटीचं इलेक्शन असलं तरी त्याच्यामध्ये भाजप लक्ष देणार, पैशाचा वापर करणार, बरंच काय त्या ठिकाणी करणार. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कोर्टामध्ये सुद्धा ज्या गोष्टी नीट व्हायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं, आज मी सांगत नाही पण येत्या काळामध्ये त्या बाबतीत सुद्धा मी खूप स्पष्टीकरण देईल की कशा पद्धतीने युक्तिवाद झाला, त्याच्यामध्ये काय गोष्टी झाला, कुठून काय चाव्या फिरल्या, ह्या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी मी सांगेन. दादा, विकासाचा मुद्दा आहे.